रियासत के मुख्तलिफ महकमों में बरसर खिदमत सरकारी मुलाजिमीन की 3 रोज़ा हड़ताल का आगाज़ हो चुका है। जिला भर में सरकारी मुलाजमीन, क्लास 4 मुलाजमीन और असातिज़ा की मुख्तलिफ यूनियनों की जानिब से ड्यूटी से गैर हाजिर रहने के अलावा मुख्तलिफ सरकारी दफातर व मकामात पर एहतजाजी धरने, भूख हड़ताल और रैलियों का अहतमाम किया गया। नांदेड़ शहर में भी सरकारी मुलाजमीन की जानिब से हड़ताल की गई। इस ज़िमन में महात्मा फुले मुजस्समे से दफ्तर जिला कलेक्टर तक एक जुलूस निकाला गया, जिसमें सरकारी मुलाजमीन व असातिज़ा ने हिस्सा लिया। ये जुलूस दफ्तर जिला कलेक्टर पर पहुंचकर एक जलसे में तब्दील हो गया, जहां मुख्तलिफ यूनियनों के लीडरान ने शुरा से खिताब किया। एहतजाज कर रहे सरकारी मुलाजमीन का सबसे अहम मुतालबा 7वें पे कमीशन लागू करना और उसकी मुख्तलिफ सिफारिशात पर अमल आवरी कराना है। इसके अलावा सरकारी असातिज़ा व मुलाजमीन के तहफ़्फ़ुज़ और दीगर सहूलियात के भी मुतालबा शामिल हैं। वाज़ेह रहे कि सरकारी मुलाजमीन की हड़ताल 3 रोज़ तक जारी रहेगी। पण रेल्वे मधले नळ हे दाबायचे असतात, माहितीये का तुम्हाला? किती दिवस देतो म्हणून भूस्थापन? खरं तर एक 16 पासून 7वा वेतन आयोग लागू व्हायला पाहिजे. भूस्थापन देत आता म्हणणार 2019 ला लागू करतो म्हणून. तेही संप फोडावा म्हणून नाही ते बातम्या. 14 महिन्याचा डीए देणार, परंतु आमचे कर्मचारी फसणार नाहीत. संप अतिशय यशस्वी झालेला. अहो, शिक्षकांना सुद्धा बघा, 2012 पासून लागलेले शिक्षक, ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक पगार नाही, त्यांना अप्रूव्हल मिळालाय, पगार नाही. त्या मुख्यचा एक प्राध्यापक 20 पिऊन आत्महत्या करत होता. उपासमार होत आहे शिक्षक प्राध्यापक. पगार नाही तर कसं अध्यापन करतील ते? आणि म्हणून हे शासन कर्मचाऱ्याचा सूट घेत आहे. याला सर्व कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. म्हणून शासनाला विनंती आहे, कर्मचाऱ्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. मुख्य मागण्या लागू झाल्याच पाहिजे असं कर्मचाऱ्यांच्या वतीनं आवाहन करतो आणि पूर्ण विराम घेतो. धन्यवाद. कर्मचाऱ्यांना मिळण्याचा करार झालेला असताना सुद्धा हे सरकार आपल्यापासून दूर पडत आहे मित्र. कारण केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना आयोग लागू झाला, लागली 6 महिन्यामध्ये आपल्याला लागू व्हायला पाहिजे होता. अद्याप 3 वर्षे होत आलेले आहेत, पण या सरकारला जाग येत नाही. आणि म्हणून आज या ठिकाणी आपण फार मोठ्या संख्येने उपस्थित झालात. मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो. आज कैलासवासी फिजी दशकांची आठवण होते, कारण त्यांचं म्हणणं होतं की जोपर्यंत आपण एकजूट होणार नाहीत, रस्त्यावर उतरणार नाहीत, संघर्ष करणार नाही, तोपर्यंत आपल्याला काही मिळणार नाही. त्यांचं म्हणणं होतं की सरकार नेहमी अस्थिर असलं पाहिजे, कारण सरकार जर अस्थिर असेल तर ते आपल्या मागण्याकडे थोडंसं लक्ष देतं, आणि सरकार जर स्थिर असेल तर ते कोणालाही मोजण्याची त्यांची हिंमत करत नाही. म्हणून आपण या सरकारला आज इशारा द्यायचा आहे की येत्या काळामध्ये त्या सर्व कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, अनेक दिवसापासून जे प्रलंबित आहेत, या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये शासनाच्या विरोधामध्ये असंतोष खदखदत आहे आणि तो उफाळून येऊ नये याची दक्षता या सरकारने घ्यावी आणि येत्या 1-2 महिन्यामध्ये 7वा वेतन आयोग लागू करावा.